सध्या एक विचित्र घटना समोर येत आहे। पश्चिम बंगालमधील नाभा द्वीपमध्ये घडलेली घटना माणुसकीला चटका लावणारी आहे। समाजात वाढत्या कुत्र्यांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नुकताच हायकोर्टाने भटक्या कुत्र्यांना खाऊ देऊ नका, त्यांना सांभाळू नका असा कठोर आदेश जारी केला होता। मात्र नाभा द्वीपमध्ये घडलेला प्रसंग या सर्व चर्चांना पूर्णपणे वेगळं रूप देऊन गेलेला आहे। स्वरूपनगर रेल कॉलनीत एका घराच्या शौचालयाबाहेर नवजात बाळाला टाकून दिलं गेलं होतं। रात्रीच्या काळोखात कडाक्याच्या थंडीत ते बाळ असह्यपणे रडत होतं, पण त्याच्या भोवती 5-6 भटके कुत्रे वर्तुळ करून बसले होते। जणू काही स्वतःची पिल्लं जपावी तसा त्यांनी बाळाला कवच दिलं होतं। जंगली प्राणी किंवा थंडी काहीही त्यांच्याजवळ जाऊ नये म्हणून त्यांनी संपूर्ण रात्र जागत पहारा दिला। तीर्थक्षेत्र मायापूरपासून जवळ असलेल्या या परिसरातील रहिवाशांना पहाटेच्या सुमारास रडण्याचा आवाज येत होता। लोकांना वाटलं की शेजारच्या घरातील बाळ असेल, पण खरी परिस्थिती समोर आली ती राधा भौमिक यांच्या नजरेतून। पहाटे शौचालयात जाताना त्यांनी कुत्र्यांच्या वर्तुळात एक नवजात बालिका पडलेली पाहिली। क्षणभरही घाबरून न जाता राधा यांनी ती मुलगी उचलली आणि मदतीसाठी आवाज दिला। त्यांची भाची प्रीती तात्काळ बाळाला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेल्या। प्राथमिक उपचारानंतर तिला पुढील निरीक्षणासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आलं। सुदैवाने बाळाला गंभीर दुखापत नव्हती, मात्र तिच्या पालकांबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही। हा प्रसंग मनाला चटका देणारा आहे। ज्या प्राण्यांना आपण दगड मारतो, हुसकावतो, त्या भटक्या कुत्र्यांनीच एका नवजात बाळाचा जीव वाचवला। मग माणुसकी नेमकी कोणता असा प्रश्न देखील उभा राहतो। हायकोर्टाच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर ही घटना अधिक विचार करायला लावणारी आहे। समाजासाठी धोका निर्माण करणाऱ्या घटनांवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, हेही तितकंच खरं आहे। पण त्याचबरोबर ही वस्तुस्थिती विसरून चालणार नाही। प्रेम आणि माया हे रक्ताच्या नात्यांनी बनत नाही। कधी कधी प्राण्यांमध्येही इतकी संवेदना असतात की मानवजात ही त्यासाठी लाजून जाईल अशा त्यांच्यामध्ये गुण असतात। तर चक्क त्या बाळाभोवती कुत्र्यांनी गोल वर्तुळकार केला आणि अक्षरशः त्या बाळाला रात्रभर पहारा दिला। तर अशी ही संपूर्ण घटना घडलेली आहे। तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा।